राम नारायण राम म्हणजे काय? जगातील सर्व धर्मग्रंथ कोणत्याही भाषेत असोत, हिंदी, संस्कृत, उर्दू किंवा इतर कोणतीही भाषा, ते फक्त त्या भाषेची जाण असलेल्या लोकांनाच समजू शकतात. जे लोक शिक्षित नाहीत त्यांना ही भाषा समजेल का? म्हणूनच धर्मग्रंथ साध्या भाषेत लिहिले गेले पाहिजेत, जेणेकरून प्रत्येकाला त्याचा अर्थ सहजपणे कळू शकेल. आमचे महागुरु बालक ब्रह्मचारी जी यांनी राम नारायण राम हा बीजमंत्र दिला आहे, जो जपण्यासाठी अत्यंत सोपा आहे. हा मंत्र प्रत्येकजण समजू शकतो आणि उच्चारू शकतो. महागुरु बालक ब्रह्मचारी जी यांनी कधीही कोणालाही आपला शिष्य बनवले नाही, तर प्रत्येकाला आपल्या मुलासारखेच मानले आहे. जेव्हा मनुष्य राम नारायण रामचा जप करतो, तेव्हा तो संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाला आवाहन करतो. जगात कित्येक देव आहेत, पण आपण त्यांची एकत्र पूजा करू शकत नाही. म्हणूनच महागुरु बालक ब्रह्मचारी जी यांनी राम नारायण राम हा बीजमंत्र ब्रह्मांडाला अर्पण केला, जेणेकरून लोक हा मंत्र जपत ब्रह्मांडातील सर्व शक्तींना आवाहन करू शकतील. लोकांनी कधीही हे विचारू नये की राम नारायण राम जप केल्याने त्यांना काय फायदा होईल. लाभाची अपेक्षा न करता शुद्ध अंतःकरणाने हा जप करावा. यामुळे तुमचा मन आणि विवेक जागृत होईल. पायापासून डोक्यापर्यंत असलेले सर्व चक्र उघडतील आणि तुमचे मन ज्या ग्रहावर जायला इच्छित असेल, ज्या ठिकाणी जायचे असेल, तेथे शरीर सोडून जाऊ शकते आणि पुन्हा परत येऊ शकते. राम नारायण राम जप केल्याने तुमची चेतना आणि विवेक विकसित होईल. तुम्हाला योग्य आणि अयोग्य यात फरक करता येईल. हा जप तुम्ही कधीही करू शकता. हा जप केल्याने डिप्रेशन आणि मानसिक तणाव दूर होतो. माणसाने प्रकृतीच्या नियमांचे पालन करावे, धर्मग्रंथातील शब्दांचे नाही. कारण हे ग्रंथ माणसांनीच लिहिले आहेत, ते मानवनिर्मित आहेत. पण ईश्वर सर्वत्र आहे, प्रत्येक कणात, मातीमध्ये, हवेच्या प्रत्येक झुळुकीत, पाण्यात आणि संपूर्ण सृष्टीत. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की राम नारायण राम जप केल्याने त्यांचे जीवन बदलू शकते. म्हणूनच राम नारायण राम जप करत राहा आणि जीवनाला एक नवीन दिशा द्या, जिथे केवळ यश आणि आनंद असेल.